आज आम्ही बीबी का मकबरा या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे हे गाईड आपणाला माहिती सांगणार थोडक्यात. मी त्यांना विनंती करेन की कृपया बीबीच्या मकबऱ्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या ऑडियन्स. बघा, याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देतोय. आतमध्ये एक समाधी, एक कबर आहे. जी समाधी तुम्हाला वरून बघता येईल. खालचा दरवाजा बंद आहे आणि गॅलरीमधून समाधी बघण्याचं कार्य हे तुम्हाला करायचं आहे. याला म्हणतात बीबीचा मकबरा. हे औरंगजेबाची पत्नी मात्र मुलानं बांधली यासाठी. हे ध्यानात ठेवायचं की औरंगजेबानं नाही बांधलं, हे औरंगजेबाच्या मुलानं बांधलं, त्याच्या आईच्या आठवणीसाठी. आईचं नाव रबिया दुराणी, मुलाचं नाव आझमशाह. आझमशाह औरंगजेबाचा मुलगा. हे ताजची कॉपी आहे. ताज पूर्ण मार्बलचा. इथे 20% मार्बल, 80% प्लास्टर. जे डोम आहे टॉपचं मार्बल, खालचा बेस मार्बल, मधला तो भाग आहे तो प्लास्टर ऑफ पॅरिस. प्लास्टर ऑफ पॅरिस असं बनवलेलं आहे जी समुद्रामध्ये शांग, कावरी, शिंपी, बेवरकोट, सब्जेरा, गुळ, उडचे दाट, चुना आणि गाम असं ग्रँड करून पिसून फक्त कवर आहे. आतमध्ये लाल आणि काळ्या रंगाचा दगड आहे. आतमधला टोटल परिसर 34 एकर, 32 बगीचे. त्याच्या पूर्ण इमारतीचं काम 10 वर्षात पूर्ण करण्यात आलं आणि काम 2 इंजिनियर केलं. त्यांच्या नाव्यात पुष्पत्राय आणि काताउल्ला, एक बेंगाली, एक इराणी. जसं ताज कंप्लीट झाला नंतर त्या इंजिनियरचे हात कापण्यात आले. इथं मात्र तसा प्रकार झालेला नाही आहे. आजूबाजूला 4 मिनार उभे आहेत. हे मोगलांचं प्रतीक आहे. 30-35 वर्षापूर्वी हे ओपन होते. 2 लेडीज आत्महत्या केली म्हणून ते बंद केलेले आहे. ही जी इमारत आहे 1661 बांधण्यात आली आणि त्या झालेला खर्च 6,68,203 रुपये 7 आणे. आग्र्याचा ताजचा खर्च त्या काळी 32 लाख. या आग्र्याच्या ताजमहालची सेम कॉपी, सेम प्रतिकृती. मात्र ताज पूर्ण मार्बलचा, इथे पूर्ण मार्बल नाही आहे. ताज आणि याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे फरक आहेत. ताजच्या पाठीमागे यमुना नदी आहे, इथं डोंगर आहे. ताजमध्ये फ्रंट साईडवर कुराण लिहिलेलं आहे, इथं कुराण नाही आहे. ताजचा जो मेन घुमट आहे तो मिनारापेक्षा उंच आहे, इथं मिनार उंच आहे, सेंटर डोम खाली आहे. ताजमध्ये वर जाताना मस्जिद नाही, 10 बाजूला एक मस्जिद दाखवलेली आहे. ताजमध्ये ओपन गार्डन आहे, इथं भिंती दाखवल्या आहेत. ताज एकाच इंजिन बनवला, त्याचे हात कापण्यात आले. त्याचं नाव उस्ताद इसाका. इथे 2 आर्किटेक्ट लागले. ताजमध्ये एका दिवसाला 22,000 लोक 22 वर्षासाठी काम करत होते. इथे 10,000 10 वर्षासाठी. ताजमध्ये 2 समाधी आहेत, खाली आणि एक वरती. इथे मात्र एकच समाधी जी औरंगजेबाची पत्नी. प्रत्येक भिंतीसमोर असं वॉटर टँक आहे, मात्र खाली आहे. त्यांनी सिस्टीम बनवून ठेवली. पाणी कोणी आणू शकले नाही. वरचे आणि खालचे फाउंटन सर्व बंद आहेत. वरते मस्जिद आहे, खाली एक मस्जिद आहे. मस्जिदमध्ये प्रवेश नाही आहे आणि नमाज सुद्धा अलाउड नाही आहे. हे नॅशनल मॉन्युमेंट आहे. जेवढं फ्रंट बाजू गार्डन आहे एवढं बॅक साईडला गार्डन आहे. मेंटेनन्स नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि बिल्डिंगचा डोम आणि बेस मार्बल आहे. मिडल पोर्शन प्लास्टर आहे. प्रत्येक जागी फुलं पाहायला मिळतील. ते मोगल इराणी आर्ट. आतमध्ये टेम्पल डिझाईन आहे, ते हिंदू बेंगाली आर्ट. या बिल्डिंगला 30 दरवाजे आहेत, सर्व बंद आहेत. ब्रासचं मेटल आहे, बॅकसाईडला वूड आहे. 372 वर्षापूर्वीचे दरवाजे आणि बिल्डिंगला सुद्धा 372 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि ताज जो बांधला तो शहाजहान मुमताजसाठी, ते पत्नीचं प्रेम. इथं मात्र मुलानं आपल्या आईसाठी बांधलं. हे आईचं प्रेम. सासू आणि सुनीचा खेळ आहे इंडियामध्ये. आग्र्यावाली सासू आहे, महाराष्ट्राची सून आहे. ते शहाजहानची पत्नी, हे औरंगजेबाची पत्नी. शहाजहानचा मुलगा औरंगजेब, औरंगजेबचा मुलगा आझमशाह. म्हणजे शहाजहानच्या नातानं बांधलं आपल्या आईसाठी. तर आईचं नाव रबिया दुराणीचा मकबरा, जो वरून तुम्हाला बघता येईल.